To all my friends who are preparing for various competitive exams. I'm Amit. I have started this initiative AGS Broca and Warning for you for all you guys who are preparing for various competitive exams. And our target, our motto, our goal, our aspiration, our motive is to enhance our vocabulary, right? So that we don't get puzzled, we don't get confused, we don't get befuddled, we don't get we don't get bewildered when it comes to various words in competitive exams. है ना? So, once again, feels great to be back with you. I always feel joy when I get a chance to interact with you guys, right? So, आपण आतापर्यंत काय काय करत होतो, काय काय केलं होतं. सो त्याच्यामध्ये आपण काही सेशन्स बघितले. मागच्या याच्यामध्ये आपण इगो, सेल्फ याच्याशी रिलेटेड काही वर्ड्स बघितले, काही क्विझेस बघितले, है ना? So today we are going to continue further. And first of all, in today's session, we are going to take 3 tests. आपण आज 3 tests सोडवणार आहे, right? As I had earlier mentioned, this book is full of word power made easy, which we call the Holy Grail. याला काय म्हणतात? होली ग्रेल म्हणतात vocabularyचं. किंवा याला vocabularyची भगवद्गीता, बायबल, कुराण, ग्रंथ साहेब असं पण खूप लोक म्हणतात, राईट? सो या पुस्तकामध्ये देर आर क्विझेस अँड टेस्ट जस्ट टू अप्रेज अवर सेल्फ. आपण आपलं सेल्फ एक्झामिनेशन करण्यासाठी टेस्ट आहेत, क्विझेस आहेत, की आज आपण कुठे आलो आहोत किंवा आपण जे काही शिकतो आहे ते आपल्याला कळतंय का? हाऊ फार हॅव वी कम? आपण आता कुठपर्यंत आलो आहोत? हाऊ फार डू वी नीड टू गो, राईट? फॉर ऑल दीज पॅरामीटर्स, टेस्टिंग अवर सेल्फ ऑन ऑल दीज पॅरामीटर्स, this book contains a lot of tests. So today we are going to solve 3 tests. One would be easy, second would be intermediate, and third would be harder, right? Hardest. And after that we are going to take a look at doctor's vocabulary. आता vocabulary मध्ये खूप टाइप्स असतात ना, vocabulary मध्ये themes असतात, right? So today we are going to take a look at various doctors who specialize in different ailments. तर त्याच्यामध्ये आपल्याला जे काही आजार असतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आजारांचे जे तज्ञ डॉक्टर असतात त्यांच्याशी रिलेटेड जी वोकॅब्युलरी आहे, जी अनेक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये बरेच वेळेला विचारले गेलेले आहेत हे शब्द, ते आज आपल्याला सॉल्व्ह करायचे, राईट? सो विदाउट एनी फर्दर अडू, लेट्स कंटिन्यू विथ व्हॉट वी हॅव बीन डुईंग फॉर मंथ्स टुगेदर, राईट? चलो. सो आता आपल्या समोर आहे ब्रीफ इंटरमिशन 1. ओके. आता एक गोष्ट बघायची आहे मित्रांनो, एक गोष्ट अशी बघायची आहे की आपण we studied till session 3, है ना? We studied till session 3 in the last video. आता 3 च्या नंतर पुढे सेशन 4 वरती जायच्या आधी, बिफोर वी जम्प ऑन टू सेशन 4, वी हॅव गॉट टेस्ट as we said. So brief intermission 1. So test your grammar. Let's solve this test, right? So फटाफट आपण बघूया आपल्याला कितपत ही टेस्ट सॉल्व्ह करायला जमते. Test your grammar. How good is your English? Okay. This book is like the author is talking to us. The author is communicating with us. He is interacting with us. So he says, "How good is your English? Have you ever said me?" So he says, तुम्ही असं तुमचं कधी झालंय का की तुम्ही मी म्हटलं? मी म्हणजे आपल्याला माहिती आहे ना, सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह केस जे असतं त्याच्यातलं ऑब्जेक्टिव्ह केस मधलं मी म्हटलं, अँड देन वंडर्ड इफ इट शुडंट हॅव बीन आय. म्हणजे तुम्ही मी म्हटलं आणि तुम्हाला नंतर वाटलं आय असेल का नसेल का काय असेल, और वाइस वर्सा. डू यू समटाइम्स गेट अ लिटिल कन्फ्युज्ड अबाउट ले अँड लाय? हे जे ले आणि लाय आहे याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन कधी होतं का? त्यानंतर और हू अँड हुम या दोन मध्ये तुम्हाला कधी कन्फ्युजन होतं का? दॅट्स व्हॉट नॉर्मन सेज. Perhaps you are often a little less than certain about the distinction between effect. आपण ह्या दोन मध्ये आपल्याला माहिती आहे अनेक लोक इफेक्ट आणि अफेक्ट या दोन याच्यामध्ये कन्फ्युज होतात, या दोन शब्दांमध्ये, राईट? सो इफेक्ट अँड अफेक्ट, प्रिन्सिपल PAL अँड प्रिन्सिपल PLE, चाइल्डिश अँड चाइल्ड लाईक, राईट? सो हे जे कॉमन कन्फ्युजिंग वर्ड्स आहेत, सो याच्याविषयी आपल्याला आता काही बघायला मिळणार आहे. Here is a series of quick tests that will show you how skillful you are in using the right word. बरेच वेळा आपल्याला लक्षात येतं चुकीचे वर्ड्स वापरले जातात, राईट? कन्फ्युजनमुळे गोंधळ असतो, सवय नसते. सो राईट वर्ड इन द राईट प्लेस, दॅट विल गिव्ह यू अ रिलायबल इंडिकेशन ऑफ हाऊ युअर लँग्वेज ॲबिलिटी कम्पेअर्स विथ द ॲव्हरेज. म्हणजे आता पहिल्यांदा आपल्याला हे बघायचंय की ॲव्हरेज व्होकॅब्युलरी जी असते
आपल्याकडे ऍव्हरेज वोकॅब्युलरी आहे का नाहीये, का ऍव्हरेज पेक्षा चांगली आहे, राईट. सो पुढे आपण आता बघूया काय काय आपल्याला क्वेश्चन्स वी आर गोइंग टू सॉल्व्ह क्वेश्चन्स. सो वी हॅव टेस्ट 1 इझी. ऍज आय सेड, पहिली जी टेस्ट आहे, टेस्ट 1 इज गोइंग टू बी इझी, ऍज आय सेड इन द बिगिनिंग ऑफ द सेशन. सो इफ युअर इंग्लिश इज एव्हरी बिट ॲज गुड ॲज ॲव्हरेज, जर का तुमची वोकॅब्युलरी ॲव्हरेज असेल तर यू विल हॅव नो डिफिकल्टी मेकिंग अ प्रॉपर चॉईस इन ॲट लिस्ट 8 ऑफ द फॉलोइंग 10. म्हणजे नॉर्मल सेज आपले जर का 10 पैकी 8 बरोबर आले, इफ वी सॉल्व 8 क्वेश्चन्स आउट ऑफ 10, इफ वी सॉल्व 8 क्वेश्चन्स करेक्ट आउट ऑफ 10, देन वी कॅन से that our vocabulary is as good as average. Okay, बघूया आपण. Number 1, there is a beautiful moon out tonight and Estelle and I are going for a stroll. आम्ही फिरायला चाललोय, आम्ही फेरफटका मारायला चाललोय. स्ट्रोल म्हणजे काय? फेरफटका आहे ना. सो आम्ही फेरफटका मारायला जातोय. सो आता बघा कसं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी काय होतं की आता या बुकमध्ये आपण असं फारसं अगदी ग्रामर डिस्कस न करता आपण तरी त्यातल्या त्यात सोप्या टेक्निक्सने आपण हे सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. ओके, ग्रामरचा पाठ करणं आपण नंतर घेणार आहे या सगळ्या याच्यामध्ये. सो आता कोणी जर का तुम्हाला म्हटलं की आम्ही फिरायला जातोय है ना, एस्टेल आणि मी आम्ही फिरायला जात आहोत फॉर अ स्ट्रोल, वुड यू लाईक टू कम अलॉंग विथ, तर तुला आमच्या बरोबर यायला आवडेल का असं म्हणतो ना आपण. सो विथ शी अँड आय का हर अँड मी. आता बघा कसं याच्यामध्ये करता येतं. सो आपण काय म्हणतो ना इंग्लिशमध्ये विथ अस असं म्हणून आपण कोणी म्हणेल, समजा नाव सेपरेट नाही न घेता म्हणायचं असेल तर आमच्या बरोबर यायला आवडेल का, म्हणजे वुड यू लाईक टू कम अलॉंग विथ अस. अस म्हणजे काय आहे? ऑब्जेक्टिव्ह आहे ना, अस हे ऑब्जेक्टिव्ह आहे, वी म्हणजे सब्जेक्टिव्ह आहे. सो अस हे ऑब्जेक्टिव्ह म्हणतो ना आपण. मग इकडे या याच्यात आपण काय वापरणार? हर अँड मी. पहिल्या याच्यात आपण वापरणार हर अँड मी, राईट. ओके, सो हे झालं नंबर 1, हर अँड मी. सेकंड, युअर हजबंड डझंट बिलीव्ह दॅट यू आर ओल्डर दॅन आय. ओके, सो याच्यामध्ये आय किंवा मी याच्या दोन मध्ये आपल्याला हे करायचं, सॉल्व्ह करायचंय, राईट. सो आता बघा कंपॅरिझन केली आहे यू मध्ये म्हणजे दुसऱ्या एका व्यक्तीमध्ये आणि माझ्यामध्ये म्हणजे त्या व्यक्ती दोघांमध्ये कंपॅरिझन केली आहे. यू आर ओल्डर दॅन. आता हे जे यू आहे तर हे कसं वापरलंय? सब्जेक्ट सारखं. सो यू आर ओल्डर दॅन, इथे येणार आय, राईट. सो सेकंड मध्ये येणार यू आर ओल्डर दॅन आय. त्यानंतर थर्ड मध्ये मे बी वी आर नॉट ॲज रिच ॲज. सो इथे वी म्हटलंय ना, इथे वी म्हटलंय विच इज सब्जेक्टिव्ह. सो वी आर नॉट ॲज रिच ॲज दे, बट आय बेट वी आर अ लॉट हॅपियर. सो तिसऱ्याचं झालं दे. नंबर 4, डज युअर चाइल्ड स्टील ले किंवा लाय डाऊन फॉर अ नॅप आफ्टर लंच. आता इथे काय येणार? तर आता हे जे आहे ना लाय. सो जेव्हा व्यक्ती झोपते तेव्हा आपण म्हणतो लाय, LIE. आणि जेव्हा समजा आपण एखाद्या बाळाला जर का झोपवलं तर त्याला म्हणतात ले, LAY. एखादी गोष्ट आपण जर का खाली ठेवली, मी जर का माझा मोबाईल खाली ठेवला तर मी काय म्हणणार? आय वॉन्ट टू ले माय मोबाईल ऑन ग्रास किंवा ऑन टेबल. आणि जर का मी थकलेलो असलो तर मी काय म्हणणार? आय वॉन्ट टू लाय डाऊन, राईट. सो इथे आपल्याला काय येणार? डज युअर चाइल्ड. आता ते तुझा जो मुलगा आहे किंवा तुझा जो मुलगा मुलगी आहे ते झोपतो का किंवा झोपते का. सो लाय डाऊन येणार फॉर अ नॅप आफ्टर लंच, राईट. नंतर नंबर 5, वेन वी सॉ मेरी ओपनली फ्लर्टिंग विथ नेलीज हजबंड वी कुड नॉट हार्डली बिलीव्ह अवर आईज. हार्डली जे कंपोजिशन असतं त्याच्यासोबत निगेटिव्ह वापरत नाही. सो पाचव्याचं येणार कुड, राईट. चौथ्याचं येणार लाय. नेक्स्ट बघूया. लेट्स टेक अ लुक एट नेक्स्ट क्वेश्चन. हियर वी हॅव ओके नंबर 6. सो बघूया काय याच्यात. यू शुड ऑफ और हॅव पुट मोर वर्माउथ. वर्माउथ म्हणजे ऍक्च्युली एक आय थिंक इट्स एक अर्क असतो, सुगंधी वनस्पतीचा एक अर्क असतो. सो यू शुड ऑफ कसं येईल? यू शुड हॅव पुट है ना, यू शुड हॅव पुट मोर वर्माउथ इन टू द मार्टिनी. सो ते मार्टिनी नावाचं जे ड्रिंक असतं
मार्टिनी नावाचं जे अल्कोहोलिक बेवरेज असतं त्याच्यामध्ये तू वर्माउथ घालायला हवं होतंस, टाकायला हवं होतंस अजून. सो यू शुड हॅव. सो 6व्याचं येणार हॅव. नंबर 7चं बघू आपण. डज युअर कंपनी लिव्ह ऑर लेट यू हॅव ॲज लॉंग अ लंच ब्रेक ॲज यू वुड लाईक. तुझी कंपनी तुला जितका वेळ लंच ब्रेक हवा तितका वेळ लंच ब्रेक घेऊ देते का? सो लिव्ह येणार नाही, लेट यू है ना. सो आपण म्हणतो ना की मी तुला देतो परमिशन, आय विल लेट यू डू इट, मी तुला ते करण्याची परमिशन देईल. सो एलईटी लेट. 7व्याचा येणार एलईटी. नंबर 8, हॅरिएट फील्स दॅट हर ब्रदर्स इन लॉ किंवा ब्रदर इन लॉज. सो प्लुरल जर आहे तर ब्रदर्स इन लॉ येतं प्लुरल, ब्रदर इन लॉज नाही येत. इथे एस येत नाही, ब्रदर्स मध्ये येतो. सो 8व्याचा येणार ब्रदर्स इन लॉ. आर इम्पॉसिबल टू गेट अलॉंग विथ, म्हणजे त्यांचा स्वभाव असा आहे की त्यांच्याशी पटत नाही, त्यांच्याशी पटूच शकत नाही, राईट. देन नंबर 9, व्हॉट काइंड ऑफ किंवा व्हॉट काइंड ऑफ अ कार. मित्रांनो जिथे क्वेश्चन असतो कोणत्या प्रकारची कार तुला हवी आहे किंवा तू बघतोयस, तुला विकत घ्यायची आहे, असा जिथे प्रश्न असतो तिथे व्हॉट काइंड ऑफ हे येतं. व्हॉट काइंड ऑफ अ कार असं येत नाही, जे पॉझिटिव्ह सेंटेन्स मध्ये जे येऊ शकतं. सो इथे येणार व्हॉट काइंड ऑफ कार आर यू लुकिंग फॉर, आस्क द सेल्समन. 10, मिसेस व्हाईट वॉज डिलाइटेड दॅट द फेनेल्स हॅड इन्व्हायटेड जॉन अँड शी किंवा हर. आता बघा, फेनेल्स इन्व्हाइट करणारी कोण आहे? फेनेल्स आहे, म्हणजे फेनेल सब्जेक्ट झालं. फेनेल सब्जेक्ट झालं म्हणजे जॉन आणि हर हे ऑब्जेक्ट झालं, त्यांना इन्व्हाइट केलं गेलं, म्हणून 10व्याचा येणार हर. राईट. सो लेट्स गो टू द नेक्स्ट पार्ट विच वी हॅव. पुढचा पार्ट आपल्याकडे आहे. ओके, याच्यामध्ये तर आन्सर्स आहेत याचे. सो नेक्स्ट पार्ट आपण बघूया. नंबर 5, चूज करेक्टली इन ऍटलीस्ट 7 ऑफ द फॉलोइंग प्रॉब्लेम्स. है ना. आता आपल्याला खाली काही क्वेश्चन्स दिलेत या क्विज मध्ये, या टेस्ट मध्ये. चूज करेक्टली इन ऍटलीस्ट 7 ऑफ द फॉलोइंग प्रॉब्लेम्स टू कन्सिडर दॅट युअर स्किल इज डिस्टिंक्टली अबव्ह ऍव्हरेज. म्हणजे आपल्याला सांगितलंय की जर का अबव्ह ऍव्हरेज हवं असेल तर ऍटलीस्ट तुमचे कमीत कमी 7 बरोबर आले पाहिजे. इन ऍटलीस्ट 7 ऑफ द फॉलोइंग प्रॉब्लेम्स अबव्ह ऍव्हरेज आले पाहिजे. गेट ऑल 10 राईट टू कन्क्लूड दॅट यू आर रेअरली इफ एव्हर. म्हणजे जर का तुम्ही खरंच म्हणजे जर का तुम्ही हे करत असाल चुका वगैरे, तर ते म्हणतात की तुमची व्होकॅब्युलरी डिस्टिंक्टली ऍव्हरेज तुम्ही समजू शकता जर का तुम्हाला याच्यातले 7 बरोबर आले तर तुमचे कमीत कमी. सो व्हॉट इफेक्ट किंवा अफेक्ट हॅज द न्यू ऍडमिनिस्ट्रेशन पॉलिसीज हॅड ऑन इन्व्हेस्टर कॉन्फिडन्स. बघा, आपण कसं म्हणतो की आता समजा आपल्याला म्हणायचं असेल माझ्या अभ्यासावरती त्यांच्या पार्टीच्या आवाजामुळे परिणाम होतो, तर आपण काय म्हणतो? देअर नॉइझी पार्टी बिकॉज ऑफ देअर नॉइझी पार्टी अफेक्ट्स माय स्टडीज. अफेक्ट्स माय स्टडी. सो जेव्हा परिणाम होतो अशा अर्थी आपल्याला म्हणायचं आपण अफेक्ट म्हणतो, पण इथे व्हॉट इफेक्ट, इथे इफेक्ट म्हणावं लागेल. हॅज द न्यू ऍडमिनिस्ट्रेशन पॉलिसीज हॅड ऑन इन्व्हेस्टर कॉन्फिडन्स. सो इथे पहिल्या याच्यात येणार इफेक्ट. त्यानंतर सेकंड, अ फिलिंग ऑफ वन्स वर्थ, म्हणजे माणसाची स्वतःची किंमत इज वन ऑफ द प्रिन्सिपल किंवा प्रिन्सिपल म्हणजे हे पीएलई आहे, याचं आहे तत्व, आणि हे जे प्रिन्सिपल आहे ते मुख्य किंवा प्रमुख, अशा अर्थी हे पीएल आहे. सो प्रिन्सिपल गोल्स इकडे येणार, प्रिन्सिपल गोल्स ऑफ सायकोलॉजिकल थेरपी. सो नंबर 2, सायकोलॉजिकल थेरपीचं मुख्य एक उद्दिष्ट काय आहे? तर ते म्हणतात की फिलिंग ऑफ ओन्स वर्थ, म्हणजे स्वतःच्या लेखी स्वतःची व्हॅल्यू काय आहे ते बघणं, ती वाढवणं, अशा अर्थी सायकोलॉजीचं मेन गोल आहे. सो याचा येणार PAL. नंबर 3, देर इज नो सेन्स. आपण म्हणतो सेन्स नंतर त्याच्यामध्ये काही पॉइंटच नाही, आपण म्हणतो काही त्याच्यात अर्थ नाहीये. सो देर इज नो सेन्स इन प्रेपोजिशन इन कॅरिंग ऑन दॅट वे. सो हे आलं नंबर 3. नंबर 4, आय कांट रिमेंबर whom it was. सो इथे एक जे सेंटेन्स आहे तर आपल्याला हे लक्षात येतं की एक सेंटेन्स जे आहे ते पूर्ण एक आपल्याला ऑथर म्हणतोय की मला आठवत नाही की तो कोण होता किंवा ते कोण होतं, राईट. सो आय कांट रिमेंबर हू इट वॉज, है ना. कारण की पहिल्यांदा इथे जे घेतलेलं आहे तर ते सब्जेक्टिव्ह केस सारखं आलंय, म्हणून हू इट वॉज. सो 4थ्याचं येईल हू इट वॉज. 5व्याचं द इन्फंट
ले ऑर लेड क्वाइटली सकिंग इट्स थंब, म्हणजे ते जे बाळ होतं त्याचा अंगठा चोखत ते क्वाइटली शांतपणे पडून राहिलं होतं. सो द इन्फंट, तुम्ही म्हणाल द इन्फंट ले क्वाइटली. आता बघा हा, हे मगाशी आपण जे म्हटलं ना की मला जर का झोपायचं असेल तर मी म्हणतो की लाय, राईट. सो मग आता आपण म्हणतोय की द इन्फंट आहे, मग इथे ले कसं काय आलं, तर या लायचा पास्ट टेन्स आहे ले. ओके, सो ही ती एक इंटरेस्टिंग फॅक्ट आहे, ही ती इंटरेस्टिंग फॅक्ट आहे. म्हणून द इन्फंट ले पास्ट टेन्स मधलं वाक्य आहे, ले क्वाइटली, या लायचा ले पास्ट आहे, ले क्वाइटली सकिंग इट्स थंब. त्यानंतर आपण बघूया, सो इथे आहे पाचव्यातले 6, नो वन बट. आता हे जे आहे ना नो वन बट, सो हे जे कन्स्ट्रक्शन आहे, सो याचं लक्षातच ठेवायचं की हे जे एक एक्सप्रेशन आहे तर ते अशा अर्थीच वापरल्या जातात. नो वन बट हर, नो वन बट हिम. सो नो वन बट हर एव्हर मेड अ परफेक्ट स्कोर ऑन द टेस्ट. सो हे झालं नंबर 6. नंबर 7, इन द अर्ली डेज ऑफ फ्रंटियर हिस्ट्री, इन द अर्ली डेज ऑफ हॉर्स थीव्स वर, इथे येणार हँग. म्हणजे जेव्हा आता माणसाला फाशी देणं, त्याच्यासाठी आता कसं आहे की एखादा फोटो लटकवणं त्याला पण वर्ड आहे हँग, आणि एखाद्या माणसाला फाशी देणं त्याला पण वर्ड आहे हँग. म्हणजे फोटो टांगणं याला पण हँग आहे वर्ड, माणसाला फाशी देणं याला पण हँग वर्ड आहे. हा जो हँग आहे, एखाद्याचा फोटो लटकवतो आपण टांगतो, त्याचं पास्ट आहे हंग, त्याचं पास्ट आहे हंग, आणि फाशी देणाऱ्याचं हँग आहे त्याचं पास्ट आहे हँड. सो व्हॉट आय मीन टू से इज, इथे येणार हँग. हॉर्स थीव्स वर हँग. सो त्यांना फाशी दिल्या जायची अर्ली डेज, जुन्या काळी. त्यानंतर 8, निदर ऑफ. निदर ऑफ म्हटलं की आपल्याला माहितीये निदर ऑफ युअर रिस्पॉन्सेस, आपण याला सिंग्युलर ट्रीट करतो. सो निदर ऑफ युअर रिस्पॉन्सेस इज सॅटिस्फॅक्टरी. लेट्स टेक अ लुक ऍट नेक्स्ट पार्ट, विच इज पुढे आपल्याकडे आहे नंबर 9. सो आता 9 मध्ये काय आहे बघूया. इदर ऑफ दीज टू, इदर किंवा नीदर. सो जिथे असं इदर ऑफ नीदर ऑफ, तिथे आपण सिंग्युलर वापरतो. सो इदर ऑफ दीज टू स्मॉल कार्स इफ प्रॉपरली मेंटेन्ड इज शुअर टू गिव्ह ओव्हर 30 miles per gallon इन हायवे ड्रायव्हिंग. म्हणजे दोनपैकी कोणतीही कार जर प्रॉपरली मेंटेन केली असेल तर इज इदर नीदर. सो इज शुअर टू गिव्ह ओव्हर 30 miles per gallon. नंबर 10 हे झालं नंबर 9. नंबर 10, टेल. टेल whoever is waiting to come in. सो हे जे इथे आपण याला सब्जेक्ट सारखं घ्यायचंय. सो इथे आपण याला याच्यानंतर हे जे इज आहे, सो हा इज वर्ब आहे, याच्या आधी येणारा तो सब्जेक्ट. सो टेल whoever is waiting to come in. सो हे आपण 10 सॉल्व्ह केले. आता पुढचं आपण बघूया. लेट्स टेक अ लुक ऍट नेक्स्ट पार्ट, विच इज टेस्ट 3. ही हार्डेस्ट आहे, म्हणजे आपण ज्या 3 टेस्ट आपण म्हटलं सोडवणार आहोत त्यातली ही तिसरी टेस्ट आहे, आणि दिस इज गोइंग टू बी द टफेस्ट. सो आपण आता बघूया टेस्ट 3 हार्डेस्ट. आता यामध्ये याच्यात काय काय आहे. सो नाउ यू कॅन डिस्कवर हाऊ क्लोज यू आर टू बीइंग एन एक्सपर्ट इन इंग्लिश. ओके, द नेक्स्ट 10 sentences आर नो सिंच. नो सिंच म्हणजे असे काही एकदम सोपे नाही आहेत ते, है ना. सिंच म्हणजे असे खूप सोपे नाही आहेत. सो दे आर नो सिंच. You will be acquitting yourself creditably if you check the correct word 5 times out of 10. 10 पैकी 5 जरी चांगले आले, तुमचे बरोबर आले, तरी तुम्ही म्हणू शकता की यु नो सॉरी, तर 10 पैकी 5 आले तर तुम्ही म्हणू शकता की प्रोग्रेस चांगला आहे. आणि अँड यू हॅव एव्हरी राईट टू कन्सिडर युअर सेल्फ अन एक्सपर्ट इफ यू गेट 9 or 10 राईट. तुमचे जर का 9 ते 10 राईट आले तर तुम्ही म्हणू शकता की यू आर अन एक्सपर्ट, राईट. सो लेट्स सॉल्व दीज. नंबर 1, वी हॅव जस्ट इंटरव्ह्यूड अन ऍप्लिकंट. ओके, अन ऍप्लिकंट whom the committee believes is best qualified for the position. Okay, so we have just interviewed an applicant who the committee believes is best qualified for the position. इथे हे is आहे ना, सो इथे हे consider this as subjective. याच्या पहिले जो आहे तो सब्जेक्ट, म्हणून who is best qualified for the position. सो हे झालं फर्स्ट. त्यानंतर
नंबर 2, शी इज वन ऑफ दोज गिफ्टेड रायटर्स हु, टर्न्स किंवा टर्न, आपल्याला माहिती आहे जर का सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर आपण वर्बला एस लावतो, सब्जेक्ट प्लुरल असेल तर आपण एस लावत नाही. आता क्वेश्चन असा आहे, सब्जेक्ट काय आहे? सब्जेक्ट काय आहे? शी आहे का वन ऑफ दोज गिफ्टेड रायटर्स आहे? हा आपल्या पुढे प्रश्न आहे. सो याच्यामध्ये काय म्हटलंय, शी इज वन ऑफ दोज गिफ्टेड रायटर्स हु, म्हणजे ती अशा गिफ्टेड रायटर्स पैकी आहेत जे. सो इथे येणार टर्न आउट वन बेस्ट सेलर आफ्टर अनदर, म्हणजे असे जे गिफ्टेड रायटर्स आहेत की जे एका मागून एक बेस्ट सेलर लिहितात किंवा देतात, त्यांच्यापैकी ती एक आहे. सो वन ऑफ दोज गिफ्टेड रायटर्स, सो प्लुरल आहे, म्हणजे दोज गिफ्टेड रायटर्स हे प्लुरल आहे, म्हणून हु नंतर एस येणार नाही, हु टर्न आउट. सो नंबर 2 मध्ये टर्न येणार. नंबर 3, डोंट साऊंड सो इनक्रेड्युलस आणि इनक्रेडिबल. आता इनक्रेडिबल म्हणजे काय? इनक्रेडिबल म्हणजे आपण म्हणतो की एखादी गोष्ट आपण म्हणतो इट इज इनक्रेडिबल, म्हणजे त्याच्यावरती विश्वास बसत नाहीये. सो आता ऑथर म्हणतोय डोंट साऊंड सो इनक्रेडिबल का इनक्रेड्युलस. इनक्रेड्युलस म्हणजे त्याचा विश्वास बसत नाही असं त्याच्या एक्सप्रेशन्स वरनं दिसतंय ऑथरला. सो डोंट साऊंड सो इनक्रेड्युलस, तू असं तुझ्या बोलण्यावरनं असं वाटतंय की तुझा विश्वास बसत नाहीये. सो एखादी गोष्ट विश्वास बसणारी नाहीये म्हणायचं असेल तर इनक्रेडिबल, पण एखाद्या गोष्टीवर तुझा विश्वास बसत नाहीये म्हणजे तू इनक्रेड्युलस वाटतोयस. सो व्हॉट आय एम सेइंग इज ऍब्सोल्युटली ट्रू. सो याच्यात येईल इनक्रेड्युलस, हे करेक्ट ऑप्शन येणार. दिस इज नंबर 3. Let's take a look at next question, which is number 4. We were totally disinterested किंवा uninterested in the offer. Okay. आता इथे ऑथरला काय म्हणायचंय की आम्हाला अजिबात रस नव्हता, आम्हाला बिलकुल इंटरेस्ट नव्हता, तर त्याच्यासाठी वर्ड आहे अनइंटरेस्टेड. सो याच्यासाठी वर्ड आहे अनइंटरेस्टेड. आणि डिसइंटरेस्टेड म्हणजे काय? डिसइंटरेस्टेड म्हणजे त्रयस्थ म्हणजे एखादी जी मॅच असते ना, एखाद्या मॅच मध्ये जो रेफरी असतो ना, तो त्रयस्थपणे बघू शकला पाहिजे, है ना. म्हणजे त्यांनी कोणावरही प्रभावित होऊन किंवा कोणी त्याच्या फेवर मधला आहे म्हणून त्यांनी रिझल्ट द्यायला नको, म्हणजे तो एक त्रयस्थ माणूस म्हणून त्यांनी बघायला पाहिजे, असं रेफरीकडनं अंपायरकडनं अपेक्षित असतं. आता रेफरी किंवा अंपायरच्या इथे अनइंटरेस्टेड येणार नाही, कारण रेफरी किंवा अंपायरला जर इंटरेस्टच नसला गेम मध्ये, त्याला काही रसच नसला, तर तो जज कसा करू शकेल. म्हणून इथे अनइंटरेस्टेड येणार या वाक्यात. पण जिथे त्रयस्थपणा अपेक्षित आहे थर्ड पर्सन सारखं, तिथे डिसइंटरेस्टेड येतं. सो या याच्यामध्ये अनइंटरेस्टेड इज द आन्सर. नंबर 4. नंबर 5, दिस रेसिपी कॉल्स फॉर 2 cups full का कपफुल्स. जिकडे स्पूनफुल कपफुल आहे त्याचं प्लुरल येतं कपफुल्स. सो याचं येणार कपफुल्स. लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट क्वेश्चन, विच इज राईट वी हॅव नंबर 6. ओके, नंबर 6 मध्ये आपल्याकडे आहे, आर यू ट्राइंग टू इम्प्लाय बाय दोज वर्ड्स दॅट ही इज नॉट टू बी ट्रस्टेड. इन्फर म्हणजे तू कन्क्लुजन काढतोयस का, आणि इम्प्लाय म्हणजे तू सजेस्ट करतोयस का. सो आर यू ट्राइंग टू इम्प्लाय हे येणार. आर यू ट्राइंग टू इम्प्लाय बाय दोज वर्ड्स म्हणजे तू हे असं सजेस्ट करतोयस का त्या शब्दांमधनं की ही इज नॉट टू बी ट्रस्टेड. सो दिस इज नंबर 6. 7, वी थॉट द ऍक्ट्रेस टू बी शी और हर बट वी वरंट शुअर. सो वी थॉट द ऍक्ट्रेस टू बी हर, आम्हाला वाटलं की ऍक्ट्रेस म्हणजे ती आहे. सो नंबर 7 मध्ये हर येणार, बट वी वरंट शुअर. नंबर 8, वॉज इट शी और हर यू वर टॉकिंग अबाउट. सो इथे येणार वॉज इट शी यू वर टॉकिंग अबाउट. नंबर 8. नंबर 9, युअर क्रायटेरिया इज और आर नॉट व्हॅलिड. मित्रांनो, क्रायटेरिया हे प्लुरल आहे, सिंग्युलर आहे क्रायटेरियॉन. सो याचं येणार क्रायटेरिया आर, कारण की हे प्लुरल आहे म्हणून आर. नंबर 9चं येणार आर नॉट व्हॅलिड. नंबर 10, इट इज आय हू इज किंवा एम. आता बघा, आय साठी हे हू वापरलंय, आय साठी वापरलंय. सो आय साठी आपण काय म्हणतो, एम. इट इज आय हू एम द ओनली फ्रेंड यू हॅव गॉट, शी टोल्ड हिम पॉइंटेडली. हे झालं नंबर 10. सो पुढे आपण आता चेक करूया. लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट पार्ट,
वी हॅव नंबर 4. आता आपल्याला सेशन 4 to 6 कडे जायचंय. सो हाऊ टू टॉक अबाउट डॉक्टर्स. आता आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर्स याच्यामध्ये वी आर गोइंग टू टॉक अबाउट अँड डेव्हलप अवर व्होकॅब्युलरी रिलेटेड टू डॉक्टर्स. ओके, नाव लेट्स कन्सिडर. बघा आता टीजर प्रिव्ह्यू. टीजर म्हणजे काय असतं? टीजर इज अन ऍडव्हर्टाइजमेंट विच डझंट टेल यू what the content is. It doesn't tell you in detail, but it just gives you some hint about what is going to follow or what is there in the product. So तशा प्रकारचं हे टीजर आहे. What is the title of the doctor who specializes in? आता इंटरनल मेडिसिन. इंटरनल मेडिसिन मध्ये स्पेशलाइज जो डॉक्टर करतो त्याचं टायटल किंवा त्याला काय नाव आहे? फिमेल एलिमेंट्स. स्त्रीरोग तज्ञ. स्त्रीरोग तज्ञाला काय म्हणतात? प्रेग्नन्सी अँड चाइल्ड बर्थ. जो डॉक्टर प्रेग्नन्सी आणि म्हणजे प्रसूती आणि याच्यामध्ये प्रेग्नन्सीमध्ये जो स्पेशलाइज करतो त्याला काय म्हणतात? गर्भधारणा आणि प्रसूतीमध्ये जो स्पेशलाइज करतो त्याला काय म्हणतात? द ट्रीटमेंट अँड केअर ऑफ इन्फंट्स. जी लहान बाळं असतात आणि यंग चिल्ड्रन, लहान मुलं असतात, त्यांची जो ट्रीटमेंट मध्ये स्पेशलाइज करतो त्या डॉक्टरला काय म्हणतात? स्किनच्या आजारांमध्ये जो स्पेशलाइज करतो त्याला काय म्हणतात? डोळ्यांच्या आजारांवरती जो डॉक्टर ट्रीटमेंट देतो त्याला काय म्हणतात? हार्ट प्रॉब्लेम वरती ट्रीटमेंट देणाऱ्या डॉक्टरला काय म्हणतात? ब्रेन, मेंदू आणि नर्वस सिस्टम, मज्जासंस्था याला ट्रीटमेंट देणाऱ्या किंवा याच्यामध्ये स्पेशलायझेशन करणाऱ्या डॉक्टरला काय म्हणतात? मेंटल अँड इमोशनल डिस्टर्बन्सेस. मानसिक भावनिक जर का अस्थैर्य असेल, मानसिक भावनिक आजारपण असेल तर त्याच्यावरती ट्रीटमेंट करणाऱ्या डॉक्टरला काय म्हणतात? ही आपली व्होकॅब्युलरी आता येणार आहे. सो आता बघूया आपण पुढे आपल्याकडे काय आहे. लेट्स टेक अ लुक ॲट दिस सेशन. वी हॅव 4. सो इथे आपल्याकडे सेशन 4 आहे. पाहू आपण. इन दिस चॅप्टर वी डिस्कस 10 मेडिकल स्पेशलिस्ट. 10 मेडिकल स्पेशलिस्ट आपण आता व्होकॅब्युलरी डेव्हलप करणार आहे. व्हॉट दे डू. ते काय करतात? हाऊ दे डू इट. ते कसं करतात? व्हॉट दे आर कॉल्ड. त्यांना काय म्हटलं जातं? आता प्रत्येक गोष्ट आपण म्हटलं होतं ना की आयडियाज, संकल्पनेच्या आधाराने आपण शब्दसंग्रह वाढवतोय. वर्ड पॉवर मेड इझी हे पुस्तक कसं आहे? संकल्पना समजून घ्यायची, त्याच्यावरून शब्द शिकायचे. सो नंबर 1 इज व्हॉट्स रॉंग विथ यू. हे टायटल आहे. व्हॉट्स रॉंग विथ यू. आता बघू. टू फाइंड आउट व्हॉट एल्स यू. हे एल्स यू म्हणजे इथे एल ऍज अ वर्ब वापरलाय. तुम्हाला कशामुळे तुम्ही आजारी पडताय, तुम्हाला अशी कोणती गोष्ट आहे जी आजारी करते आणि का बरं? वाय. दिस स्पेशलिस्ट गिव्स यू अ थोरो फिजिकल एक्झामिनेशन. है ना, फिजिकल तो शरीराची तपासणी करतो युझिंग अन इम्प्रेसिव्ह अरे ऑफ टेस्ट. कोणत्या टेस्ट करतो? एक्सरे, ब्लड केमिस्ट्री, युरिनालिसिस, कार्डिओग्राम अँड सो ऑन. अशा डॉक्टरला म्हणतात इंटर्निस्ट. जो तुमच्या शरीराची तपासणी करतो वेगवेगळ्या टेस्ट करून. त्याच्यामध्ये एक्सरे असेल, ब्लड केमिस्ट्री असेल, युरिनचं अनालिसिस असेल, कार्डिओग्राम असेल, अशा डॉक्टरला काय म्हणतात? इंटर्निस्ट. त्यानंतर नंबर 2 फिमेल ट्रबल्स. सो स्त्रीरोग. फिमेल ट्रबल्स मध्ये स्त्रीरोग. सो दिस स्पेशलिस्ट ट्रीट्स द फिमेल रिप्रोडक्टिव्ह अँड सेक्शुअल ऑर्गन्स. म्हणजे स्त्रीरोग तज्ञ त्याला काय म्हणतात? अ गायनेकोलॉजिस्ट. आपण याचं वर्डचं ब्रेकडाऊन पुढच्या सेशनमध्ये बघणार आहे. सो स्त्रीरोग तज्ञाला म्हणतात गायनेकोलॉजिस्ट. नंतर पुढचं आपण बघूया. नेक्स्ट लेट्स टेक अ लुक ॲट नंबर 3 हॅव्हिंग अ बेबी. ओके. सो आता जर का बाळ होणार असेल तर कोणत्या डॉक्टरकडे जातात? दिस स्पेशलिस्ट डिलिव्हर्स बेबीज. सो जो डॉक्टर प्रसूती करतो अँड टेक्स केअर ऑफ द मदर ड्युरिंग अँड इमिडिएटली आफ्टर द पिरियड ऑफ हर प्रेग्नन्सी. सो आपण जे म्हणतो ना की मॅटर्निटी होम असतो ना, सो अँड ऑब्स्टेट्रिशियन त्याला म्हणतात ऑब्स्टेट्रिशियन. असा डॉक्टर जो प्रसूतीगृह चालवतो किंवा त्याच्यामध्ये त्याचं स्पेशलायझेशन असतं त्याला म्हणतात अँड ऑब्स्टेट्रिशियन. सो नंबर 4 मध्ये इज युअर बेबी इल. तुमचं बाळ जर का आजारी असेल तुम्ही कोणत्या डॉक्टरकडे जाल? यु नो द कॉमन चाइल्डहुड मॅलडी. मॅलडी म्हणजे काय? आजार. मॅलडी म्हणजे आजार. राईट. सो लहानपणी होणारे आजार आपल्याला माहिती आहेत. मम्स. मम्स म्हणजे याला म्हणतात गालगुंड. राईट. मराठीमध्ये याला वर्ड आहे गालगुंड म्हणजे मम्स. त्यानंतर वुपिंग कफ. खूप खोकला जेव्हा होतो त्याला म्हणतात वुपिंग कफ. चिकन पॉक्स. चिकन पॉक्स म्हणजे याला म्हणतात कांजिण्या. चिकन पॉक्स म्हणजे कांजिण्या. राईट. सो हा एक आजार असतो लहान मुलांमध्ये. मिझल्स. मिझल्स म्हणजे गोवर नावाचा एक रोग आहे. मिझल्स म्हणजे गोवर नावाचा रोग आहे.
दिस स्पेशलिस्ट लिमिट्स हिज प्रॅक्टिस टू यंगस्टर्स. लहान म्हणजे यंगस्टर्स म्हणजे लहान मुलांच्याच याच्यात हा स्पेशलाइज करतो. टेकिंग केअर ऑफ बेबीज, अगदी बाळ, डायरेक्टली आफ्टर बर्थ, सुपरवायझिंग देअर डाएट अँड वॉचिंग ओव्हर देअर ग्रोथ. त्यांची वाढ कशी होते, त्यांचं डाएट कसं आहे, अँड डेव्हलपमेंट. गिव्हिंग देम द सिरीज ऑफ इनोक्युलेशन. इनोक्युलेशन म्हणजे लसीकरण, राईट. लसीकरण त्यांना देणं, त्याच्यावरती हा सगळा स्पेशलाइज करत असतो. दॅट हॅज डन सो मच टू डिक्रीज इन्फंट मॉर्टॅलिटी. म्हणजे जे लहान बाळ असतात त्यांच्या मृत्यूमध्ये जे खूप आता कमी झालेत ते कोणामुळे झालेत, या डॉक्टरमुळे. अँड सुदिंग देअर अँशियस पेरेंट्स, कारण की पेरेंट्स त्यांचे अँशियस असतात ना, बाळाचे पेरेंट्स अँशियस असतात तर जे आजारी पडलं तर. सो अशा डॉक्टरला म्हणतात पेडियाट्रिशियन, राईट. पेडियाट्रिशियन, लहान बाळांचा, लहान मुलांचा डॉक्टर. त्यानंतर पुढे लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट पार्ट विच इज नंबर 5. आता 5 मध्ये म्हटलंय स्किन क्लिअर. तुमची स्किन क्लिअर आहे का? सो यू हॅव हर्ड द क्लासिक रिडल. एक लहानपणी एक असं कोडं घालायचे है ना, एक कोडं होतं लहानपणी. व्हॉट इज ड बेस्ट यूज फॉर पिग स्किन. म्हणजे डुकराची जी कातडी असते त्याचा बेस्ट यूज काय आहे, आणि त्याचा आन्सर काय होतं, टू कीप द पिग टुगेदर. म्हणजे ते जे डुक्कर आहे त्याला एकसंध ठेवणं तेवढं त्या डुकराच्या कातडीचं काम. सो ऑथर सेज ह्युमन स्किन हॅज अ सिमिलर पर्पज. आपल्या स्किनचे पर्पज तोच आहे. इट इज इफ वी गेट डाऊन टू फंडामेंटल्स व्हॉट कीप्स अस ऑल इन वन पीस. आपली स्किन कशासाठी आहे, आपल्याला एकत्र धरून ठेवते ना, नाही तर आपले भाग झाले असते वेगवेगळे, राईट. सो अवर स्किन इज समथिंग, सम ऑर्गन विच होल्ड्स अस टुगेदर. So, and our outer covering, बाहेरचं outer covering, like so many of our internal organs, is subject to diseases. आपली जी स्किन आहे तिला पण आजार होतात, इन्फेक्शन्स पण होतात ऑफ व्हेरियस काइंड्स. रनिंग द गॅमट फ्रॉम, म्हणजे त्याचा आवाका काय, सिम्पल ऍक्ने. जे काही आपल्याला असे जे ऍक्ने होतात, सो पुटकुळी वगैरे असे जे असतात त्याला सिम्पल ऍक्ने म्हणतात. एक्झिमा म्हणजे खरूस. थ्रू इम्पेटिगो, इम्पेटिगो म्हणजे असं पुरळ आलेलं असतं. सोरियासिस म्हणजे पण असंच पुरळ आणि त्वचेची खाज असा जो आजार आहे. आणि कॅन्सर. देर इज अ स्पेशलिस्ट हू ट्रीट्स ऑल सच स्किन डिसीजेस. त्याला म्हणतात डर्मॅटोलॉजिस्ट. डर्मा म्हणजे स्किन. नंतर नंबर 6, आईज ओके. तुमचे डोळे बरे आहेत का? सो द फिजिशियन whose specialty is disorders of vision, दृष्टी दोषांशी रिलेटेड जे आजार आहेत त्याच्यामध्ये जो स्पेशलाइज करतो त्याला म्हणतात ऑफ्थॅल्मोलॉजिस्ट. कुठले कुठले आहेत आता, मायोपिया, त्याच्यानंतर ऍस्टिग्मॅटिझम म्हणजे हे सगळे डोळ्यांशी रिलेटेड आजार आहे. कॅटरॅक्ट म्हणजे मोतीबिंदू, ग्लॉकोमा. मे प्रिस्क्राईब ग्लासेस म्हणजे तो आता चष्मा कोणत्या नंबरचा पाहिजे ते सांगेल. ऍडमिनिस्टर ड्रग्स, औषधं देईल. और परफॉर्म सर्जरी, ऑपरेशन पण करेल. त्याला म्हणतात ऑफ्थॅल्मोलॉजिस्ट, राईट. त्यानंतर लेट्स टेक अ लुक ऍट नेक्स्ट क्वेश्चन विच इज नंबर 7. हाऊ आर युअर बोन्स. तुमची हाडं कशी आहेत, तुमची हाडं सशक्त आहेत का, तुम्हाला हाडांचे काही आजार आहेत का? सो दिस स्पेशलिस्ट डील्स विथ द स्केलेटल स्ट्रक्चर. जे स्केलेटल स्ट्रक्चर असतं ऑफ द बॉडी. ट्रीटिंग बोन फ्रॅक्चर्स, हाड जर का फ्रॅक्चर झालेलं असेल, स्लिप डिस्क झालेली असेल. क्लब फूट, क्लब फूट म्हणजे काय, पाय असे आतमधल्या बाजूला वळलेले असतात, राईट. सो दॅट इज क्लब फूट. कर्वेचर ऑफ द स्पाइन म्हणजे जो कणा आहे पाठीचा कणा तो जर का कर्वेचर आलं असेल. डिसलोकेशन ऑफ द हिप, हिप जर का डिसलोकेट झालं असेल तर अशा आजारांमध्ये हा डॉक्टर आपल्याला बरा करतो. अँड मे करेक्ट अ कंडिशन इदर बाय सर्जरी और बाय द यूज ऑफ ब्रेसेस म्हणजे तो सपोर्ट देऊन किंवा और अदर अप्लायन्सेस. याला म्हणतात ऑर्थोपेडिस्ट. याला म्हणतात ऑर्थोपेडिस्ट. हा जो हाडांचा डॉक्टर आहे त्याला म्हणतात ऑर्थोपेडिस्ट. नंबर 8, डज युअर हार्ट गो पिटर पॅटर. पिटर पॅटर म्हणजे काय, तर जसा आवाज असतो ना, पावलांचा आवाज असतो ना, तो तसा आवाज आहे, त्याला पिटर पॅटर म्हणतात. सो असा जर का तुमच्या हार्ट मधनं असा पिटर पॅटर असा आवाज येत असेल म्हणजे तुमचं हृदय जर का आजारी असेल तर दिस स्पेशलिस्ट ट्रीट्स डिसीजेस ऑफ द हार्ट, हृदयाचे आजार. अँड सर्क्युलेटरी सिस्टम, अ कार्डिओलॉजिस्ट. त्याला काय म्हणतात, कार्डिओलॉजिस्ट. लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट पार्ट विच इज we have number 9. is your brain working. तुमचा मेंदू व्यवस्थित काम करतो आहे का? is your brain working. so this physician specializes in the treatment of disorders of the brain, spinal cord and the rest of the nervous system. म्हणजे नर्वस सिस्टम, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड या सगळ्याची ट्रीटमेंट करणारा डॉक्टर त्याला म्हणतात
न्यूरोलॉजिस्ट. सो न्यूरोलॉजिस्ट इज अबाउट ब्रेन, स्पायनल कॉर्ड आणि नर्वस सिस्टम, राईट? दॅट इज कॉल्ड न्यूरोलॉजिस्ट. आर यू न्यूरोटिक? न्यूरोटिक वर्डचं मिनिंग आहे विक्षिप्त, विक्षिप्त, विचित्र अशा अर्थी त्याचं मिनिंग आहे. सो आर यू न्यूरोटिक? तुम्ही असं विक्षिप्त स्वभावाचे, विचित्र स्वभावाचे आहात का? तुम्ही फार अनप्रेडिक्टेबल आहात का? सो दिस स्पेशलिस्ट अटेम्प्ट्स टू अलिव्हिएट मेंटल अँड इमोशनल. अलिव्हिएट म्हणजे काय? बरे करणं, कमी करणं. अलिव्हिएट मेंटल अँड इमोशनल डिस्टर्बन्सेस बाय मीन्स ऑफ व्हेरियस टेक्निक्स. ओकेजनली ड्रग्स, मेडिसिन्स पण देतो. हा जो सायकियाट्रिस्ट आहे तो मेडिसिन्सही देतो. और इलेक्ट्रोशॉक, काही वेळेला काही मानसिक आजारांमध्ये शॉक देतात. मोर ऑफन प्रायव्हेट और ग्रुप सायकोथेरपी, एकदा ग्रुपमध्ये देतो किंवा प्रायव्हेटली तो सायकोथेरपी देतो. या माणसाला, या डॉक्टरला म्हणतात सायकियाट्रिस्ट. आता आपल्याला माहिती आहे की एक माहिती असेल किंवा आय डोंट नो, सायकियाट्रिस्ट आणि सायकोलॉजिस्ट असे दोन असतात है ना. सो सायकोलॉजिस्टला काय माहिती असतं? माणसाचं मन कसं काम करतं. सो सायकोलॉजिस्टला हे माहिती असतं माणसाचं मन कसं काम करतं. सो सायकोलॉजिस्ट काय करतो? काउन्सिलिंग करून आजारांना बरं करतो. सायकियाट्रिस्ट काय करतो? त्याच्यावरती गोळ्या औषधं देऊन तो आजार बरा करतो. सो बरेच वेळेला सायकियाट्रिस्ट आणि सायकोलॉजिस्ट एकत्र काम करत असतात. पण या दोन्हींचा पर्पज काय आहे? मनाचा आजार बरा करणं. सो एखादा माणूस न्यूरोटिक असेल, विक्षिप्त, विचित्र सारखा करत असेल तर त्याचा आजार बरं करणं, त्याला म्हणतात सायकियाट्रिस्ट, राईट? आता अजून एक पार्ट आहे, न्यूरोटिक एक आहे आणि एक आहे सायकोटिक. सो हा जो सायकोटिक आहे, तो सायकोटिक म्हणजे काय? तो अगदी पूर्ण वेडा झालेला असतो. त्याला परिस्थितीचं भान, त्याला खरं काय खोटं काय कळत नसतं. त्याला म्हणतात सायकोसिस. सो हा एक वेगळा. न्यूरोटिक, सायकोटिक या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. सायकियाट्रिस्ट हा न्यूरोसिस ठीक करतो, काही वेळेला सायकोसिस पण हा ठीक करतो. पण या दोघांमधला डिफरन्स तुम्हाला माहिती पाहिजे. सो सायकोटिक म्हणजे फार वेडा झालेला असतो, त्याला रियालिटी काय आणि हे काय त्यातलं भान त्याचं गेलेलं असतं. सो हे झालं नंबर 10. आता आपल्याकडे काय आहे पुढे, राईट? सो दिस इज व्हॉट वी हॅव. So as आपण we discussed I'm keeping my sessions bilingual most of the times. I'm keeping it Marathi and English because there are a lot of friends who cannot understand English that well. So काही आपले मित्र मैत्रिणी असे ज्यांना इंग्लिश तसं कळतं पण त्यांना पूर्ण समजणार नाही कदाचित. सो माय इंटेन्शन इज दॅट इट शुड बी ऑल इन्क्लुसिव्ह सेशन. सो त्याच्यामध्ये सगळ्यांना आपल्याला समाविष्ट करून घ्यायचंय म्हणून मी हे बायलिंग्वल ठेवतोय, राईट? सो आपला उद्देश एकच आहे, अवर टार्गेट, अवर मोटो, अवर पर्पज इज वन अँड द सेम, दॅट वी नीड टू स्टार्ट एन्जॉयिंग vocabulary and we need to develop our vocabulary, skill of our vocabulary, right? Which will help us in various competitive exams to score well. Plus, it will help us be more confident. It will add an edge to our persona. So we know that a person who can speak confidently, a person who can express his ideas clearly, he or she is bound to create that first impression, right? So long lasting impression साठी आपल्याला माहिती आहे vocabulary किंवा language skill, communication skill is very important. Second thing is these days vocabulary is important from the aspect of competitive exams also. So today's world is such that you should be expert at communication skills, be it verbal or written. So you need to be expert at words, you need to be expert at language, and you should be confident. You should be able to express your ideas with clarity, without any hesitation and without any fear. So it's all a matter of practice. So there is nothing called as intelligence or IQ in this, because after all we are studying the language. It's not a rocket science. So I hope that you guys will keep joining the sessions. You guys will stay connected. So if you like the session, please like, share and subscribe and keep working hard. Until we meet next time, stay blessed and take care. Thank you.